सस्ने जय महाराष्ट्र. मी महेश शिरोळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाकण शहर अध्यक्ष. आज या ठिकाणी भारत एजन्सीच्या माध्यमातून अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बाहेर गॅस विक्री केला जातो. त्या संदर्भात आपण अनेक वेळा यांना तक्रारी केल्या व तहसील कार्यालयाकडे पण आपण निवेदन देऊन याच्यावरती कारवाई करण्यास निवेदन दिलं होतं, पण तात्पर्य आजपर्यंत खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारची यांच्यावरती कारवाई व कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. गोरगरीब नागरिकांना गॅस मिळवून देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी त्यांना सहकार्य करायचं प्रयत्न करतो, पण खऱ्या अर्थाने जे यांचे स्टाफ आहेत भारत एजन्सीचे, खूप एवढी बेकार यांची लँग्वेज आहे. एखाद्या गोरगरीब नागरिकांना डायरेक्ट शिवीगाळे, चल लीक नाही भेटणार, ही अशी त्यांची भाषा आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर यांचे जे व्यवसाय आहेत यांचे सर्वांसोबत कनेक्टिव्हिटी 1000 रुपयांनी या ठिकाणी कस्टमरची गॅस टाकी घेणार, बाहेर 5000ला विकणार, अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी रोज 100 लोक येतात, 100 लोकांमधले 10 लोकांना सुद्धा इथं टाकी दिली जात नाही. आणि यांचे जे मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युटर आहे, डिस्ट्रीब्युटरचे जे फोन नंबर आहेत, एकाही डिस्ट्रीब्युटरचा फोन लागत नाही. असे अनेक तक्रारी आहेत. या ठिकाणी 2-2, 3-3 दिवस या ठिकाणी गोरगरीब नागरिक येऊन इथं लाईनीला लागून जातात, तरी पण त्यांना गॅस मिळत नाहीये. आणि खऱ्या अर्थाने यांनी जे काही दिवसापूर्वी बुक केलेला असतो आणि काही ना काही कुठल्या तरी कारणाने त्यांना सांगितलं जातं की बाबा तुमचा गॅस या ठिकाणी बुकिंग कॅन्सल झालेली आहे, बुकिंग कॅन्सल झालेली आहे आणि ते तुम्हाला गॅस मिळत नाही. पण तो खऱ्या अर्थाने गॅस बुकिंग कॅन्सल झाली नसती, तो गॅस ब्लॅकमध्ये कुणाला तरी विकला जातो आणि यांना परत त्याच नंबरवरती बुकिंग करायला सांगितलं जातं. अशा प्रकारे भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपण अनेक वेळा यांना विनंती करून सांगितलं की बाबा अशा प्रकारे चुकीचे कामं होतात. पोलीस प्रशासनाची भेट घेऊन या गोष्टीची त्यांना सर्व सूचना दिलेली आहे, तहसीलदाराची भेट घेऊन त्यांना या गोष्टीची सर्व सूचना दिलेली आहे, पण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे सूचनानुसार कारवाई या ठिकाणी झालेली नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात गोरगरिबांची पिळवणूक केली जाते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी यांचा जर घरचा गॅस संपला तर यांनी चुले पेटवावं का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. खऱ्या अर्थाने याच्यावरती तात्काळ कुठली तरी कारवाई करावी. आणि मागच्या आता 2-3 दिवसापूर्वी मी एजन्सीला निवेदन दिले की बाबा संबंधित जे गोरगरीब नागरिक आपल्या इथे येतात त्यांना तरी कमीत कमी तुम्ही टाक्या द्यावे उपलब्ध करून. होम डिलिव्हरी ते जाऊ द्या भोसड्या तिकडे, पण आहे त्यांना गोरगरीब नागरिक इथपर्यंत पोहोचतात, त्यांना उन्हातानाची उभं राहतात लेकरं बाळा घेऊन, त्यांना तरी तुम्ही गॅस अवेलेबल करून द्या अशी आपण विनंती केली. आणि त्यांना 4 दिवसाचा आपण इंटिमेट दिले. 4-5 दिवसात जर त्यांना गॅस सर्वांना व्यवस्थित रूपे नाही पोहोचला तर या ठिकाणी एजन्सी समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तोडफोड आंदोलन करण्यात येईल, कटकटेल, याची आपण त्यांना इंटिमेट दिलेले. तरी एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी एवढे मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. नमस्कार, मी संदीप रमेश पाटील, ग्राहक आहे. आमचे 31 मार्चला बुकिंग झालेलं आहे, ऑनलाईन पेमेंट पण झालेलं आहे. अजूनही मला डिलिव्हरी झालेली नाही. 8-8 दिवसामध्ये मागच्या आठवड्यापूर्वी वितरण होत होतं, अजूनही कुठल्याही प्रकारचं यांच्या आता इथं गेलो ते म्हणले 24-25 तारखेचं अजून वितरण चालू आहे, तुमचा नंबर पुढे येईल. आता गॅस संपल्यावर माणसाने करायचं काय? बायका पोरं घरात आहे, शाळेत मुलं जात आहेत, त्यांची विवंचना आहे. आता आमच्यावर ही परिस्थिती आली की आम्ही फ्लॅटमध्ये राहिलो आहे, आतमध्ये चुलही पेटवू शकत नाही आहे. जर या कंडिशन असणार आहेत आणि आमचं सर्वस्वी जीवन मरणाचं अन्नधान्याचं सगळं गॅसवर हे होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या प्रश्न उपस्थित राहणार आहे. याची दखल घ्यावी. यांचे सगळे राजकारणाचे संबंध असतील त्याच्यावर काय असेल शासनाने तोडगा काढावा आणि सर्वसामान्य लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करावी. जर ऑनलाईन पेमेंट होऊन सुद्धा हे द्यायला टाळाटाळ करत असतील तर ज्यांचे पेमेंट नाही झाले त्यांच्यावर काय संकट येत असतील. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दर्शन चौधरी आहे, मी चाकणलाच राहतो. मी मागच्या महिन्यात 19 तारखेला गॅस बुक केला होता, त्याच्यानंतर मग मी 10-15 दिवस जाऊ दिले. आता 8 दिवसापासून मी इथं चक्रा मारतोय. 8 दिवस आधी आलो, त्यांनी मला सांगितलं की तुमचा गॅस रद्द झाला आहे.
बुकिंग गॅस रद्द कसं काय होऊ शकतो? बरं 8 दिवसापासून मी इथं रोज चक्रा मारतोय, रोज यांना बघतोय. यांची वयस्कर माणसांची, लेडीजची बोलायची काहीच जरा यांना पद्धत नाही. कसं बोलायचं काय यांना माहिती नाही. अरे रावी तुरे रावी, आता म्हणताय अजून 10 दिवस लागतील. मग आम्ही तोपर्यंत काय करावं? माझं नाव लोखंडे श्रीराम आहे. आता मी 29 तारखेला बुक केलं होतं सिलेंडर. आता शुक्रवार पण आलो होतो, ते म्हणे 8 दिवस लागतील. आज पण आलो होतो, आज पण म्हणतात 8 दिवस लागतील. आता मग 8 दिवसानंतर मग खरायचं काय? आम्ही दररोजचं येऊन आम्ही तकतो. आम्ही दररोजचं कामाला जायचं का दामाला जायचं काय बघायचं आम्ही त्यांचं. खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं, आज आपण यांची प्रतिक्रिया घेतली आणि यांचा जो गॅस, आता खडक 2 मिनटं अजून वेळ घेतो. यांचा जो गॅस बुकिंग केला जातो, तर या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरकडं 10 अल्टरनेट नंबर आहेत. प्रत्येक डिस्ट्रीब्युटरकडं 10 20 अल्टरनेट नंबर आहेत. त्या अल्टरनेट नंबरप्रमाणे फोनपेला ते बुकिंग केलं जातं त्यांच्याकडून आणि तो फोनपेला बुकिंग केल्यानंतर ऑनलाईन 920 रुपयाप्रमाणे त्या फोनपेला पे केला जातो आणि तोच गॅस 3000-5000 रुपयांनी तो बाहेर विकला जातो. यांचा जर गॅस कॅन्सल झाला तर यांनी स्वतःहून कॅन्सल करून तोच गॅस बाहेर कोणाला तरी बेकायदेशीरपणे विकला जातो. म्हणजे यांचा गॅस मुद्दामून किंवा कुठल्या सर्व्हरमुळे कॅन्सल होत नाही, तो ही मुद्दामून कॅन्सल केला जातो. यांचा गॅस कुठेतरी बाहेर विकता आलं पाहिजे या उद्देशाने ती 100% गॅस कॅन्सल करून तोच गॅस बाहेर 5000-10,000 रुपयाला विक्री केला जातो. माझं नाव मनोज शिंदे. मी 24 तारखेला गॅस बुकिंग केला होता. यांच्या रूलनुसार 25 दिवसानंतर गॅस बुकिंग होतो, पण बुकिंग ही 25 दिवसानंतर होत नाही. ॲक्च्युली यांनी डिलिव्हर त्या 25 दिवसाच्या पुढं 15 दिवसानंतर यांनी डिलिव्हर करतात. मग ते 40 दिवसानंतर तुम्हाला गॅस भेटतो. पण त्या 40 दिवसानंतरही हे आज नाही उद्या या परवा या असं म्हणतात. 8 दिवस झालं मी रोज चक्कर मारतोय. ऑफिसला जायचं, कामधंदे करायचे का गॅससाठी येणं जाणं करत राहायचं. घरामध्ये फॅमिली आहे, घरी वर्किंग आहोत आम्ही दोघं पण, आणि मुलं शाळेला जातात, घरी आई वडील आहेत. एवढे 4 माणसं घरी जेवण करायला जो गॅस लागतो तो गॅस कुठून आणायचा? आणि जर समजा आपण चूल पेटवायची म्हटलं तर आम्ही रेंटेड राहतो. फ्लॅटमध्ये कोण चूल पेटवू देतं किंवा चूल पेटवायची कशी? अशा खूप काही समस्या आहेत ज्या काही शब्दामध्ये मांडू शकत नाही. आणि इथं आल्यानंतर एजन्सीवाले म्हणतात की बाबा भेटेल तुम्हाला, आम्ही नाही देत म्हणतो का? देतो, पण आता नाही, उद्या या परवा या, अशी टाळाटाळ करत आहेत. धन्यवाद. एक मिनटं, मी आता हा कॉल केला कस्टमर कंप्लेंट नंबरला भारत गॅसच्या, तर यांचं उत्तर येतं आहे की हा नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. हा नंबर लागत नाही. हा यांचा कस्टमर केअर सेंटर आहे का लुटमार सेंटर आहे? त्यामुळे थोडं गांभीर्याने बघावं आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे.